लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। कडेगाव बस स्थानकाच्या सुधारणा कामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे। बस स्थानकातील सोयी सुविधांबाबत महत्त्वाची पाहणी करण्यात आली आहे। कडेगाव येथील बस स्थानकात दररोज तालुक्यातील तसेच बाहेरगावच्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। त्यामुळे बस स्थानक स्वच्छ, सुसज्ज आणि सर्व सुविधा असलेले असणे गरजेचे आहे। या पार्श्वभूमीवर जितेश भैया कदम यांनी बस स्थानकाची पाहणी करत स्वच्छतागृहे, बसेसच्या फेऱ्या आणि अंतर्गत रस्त्याची स्थिती तपासली। तसेच या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी कडेगाव पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय मांडण्यात आला आहे। यावेळी बस स्थानकातील सोयी सुविधा सुधारण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही जितेश भैया कदम यांनी दिली आहे। लवकरच या कामांना सुरुवात होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।